आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शासकीय मका खरेदीला मुदतवाढ, मका खरेदी कासव गतीने, व्यंगचित्रकार किरण मोरेंचा आरोप। राज्य सरकारकडून हमी भावाने खरेदी होत असलेल्या मका खरेदीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असली तरीही शासकीय मका खरेदी अत्यंत संथपणे कासव गतीने सुरू असल्याचा आरोप प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी मक्याच्या दाण्यापासून बनविलेल्या व्यंगचित्रातून केलाय। त्यांनी शासकीय मका खरेदीवर अत्यंत मार्मिक व आसूड ओढणारे व्यंगचित्र मक्याच्या दाण्यांपासून बनविले असून त्यात त्यांनी शासकीय हमी भावाने मका खरेदी कशा प्रकारे होत असून त्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर बारदान उपलब्ध नसतात, तर कधी गोडाऊन तर खरेदी केलेल्या मक्याची बिलही वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। त्याचेच वास्तव प्रसिद्ध शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी मक्याच्या दाण्यांपासून तयार केलेले व्यंगचित्र प्रभावीपणे मांडले आहे। बघूया मका खरेदीबाबत व्यंगचित्र व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी मांडलेले परखड मत। BV न्यूज महाराष्ट्रासाठी मी माझ्या संपादक विनायक व्यंगचित्राच्या इनाम। माध्यमातून कायम शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा ह्या मांडत असतो। मी आज एक व्यंगचित्र कुठल्याही पेन्सिलच्या कलरच्या साह्याने नसून काढलेलं, तर ते मी शासकीय मका खरेदी जी आता सुरू आहे आणि जिला आता वाढीव मुदत मिळाली आहे, याच्यावर आधारित मी मका पिकाच्या दाण्यातून मी चित्रकृती व्यंगचित्र साकारलं आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हातात एक फलक दाखवला आहे आणि त्या फलकावर 31 मार्चपर्यंत वाढीव मुदत देण्यात आली। दुसऱ्या बाजूला शासकीय मका खरेदी दाखवली, परंतु त्याचं प्रतीक मी कासव म्हणजे कासवच्या गतीने सुरू आहे आणि एका बाजूला मी व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवलंय की कुठेही म्हणजे जेवढा जोरात खरेदी व्हायला पाहिजे, जेवढा जोर पाहिजे त्या खरेदीला, तेवढा उत्साह जोर दिसत नाही। कुठं बारदान नाही, तर कुठं गोडाऊन शिल्लक नाही, अशा सबब आम्हाला मिळत आहेत। त्याच्यानंतर ज्यांनी मका दिला आहे तर त्यांना अजून पेमेंट नाही, अशा पण तक्रारी येत आहेत। आणि मग एकंदरीत मी सरकारचं, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं आत्ताच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सांगितलं की आम्ही जलद गतीने मका खरेदी करू आणि आमचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू। आता नक्कीच त्यांचं उद्दिष्ट पूर्ण होतं का कासव गतीने हळूहळू सुरू राहील आणि एक दिवशी ते बंद होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडेल। त्याचप्रमाणे मग मी चित्राच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी मक्याच्या दाण्यातून कासव हा रस्त्याने चालला आहे। त्याला पल्ला खूप मोठा गाठायचा आहे। वाढीव मुदत जरी मिळाली असेल तरी त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे। बारदान शिल्लक नाही आहे, त्याच्यात गोडाऊन शिल्लक नाही आहे, शेतकऱ्यांना त्यांचा परतावा मिळत नाही आहे। अशा असंख्य अडचणींना तोंड देत त्याला जायचं आहे आणि सरकार एका बाजूला सांगत आहे की आम्ही 31 मार्चपर्यंत मुदत वाढवून दिली। आजची तुमची 2 तारीख आलेली आहे, म्हणजे जवळपास अजून एवढ्या कमी दिवसात उद्दिष्ट साध्य होईल का? बघू सरकार किती खोटं बोलतं की खरं बोलतं आणि शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळतो की नाही मिळतो। धन्यवाद। मी शेतकरी व्यंगचित्रकार। जय जवान, जय किसान।